हाय फ्रेंड्स, मी निलिमा. माझ्यासोबत ही टार्गेट बच्चे कंपनी पाहिलीत? ही पाहून तुम्ही नक्कीच म्हणाल आज काहीतरी स्पेशल आहे. होय, आज आहे चिल्ड्रन्स डे. येस, आणि माझ्यासोबत गौरव महाराष्ट्राचा या शोचे 3 शिलेदार आहेत आणि यांच्यासोबतच आपण चिल्ड्रन्स डेचं सेलिब्रेशन करणार आहोत. पाहूया, चला तर मग सुरू करूयात आजचा हा स्पेशल रिमोट माझा. रिमोट माझामध्ये आज आपण करतोय चिल्ड्रन्स डेचं सेलिब्रेशन. आपल्यासोबत आहेत ETV मराठीच्या गौरव महाराष्ट्राचा या शोचे 3 शिलेदार, कृतिका, ऋषिकेश आणि सौरभ. हाय, रिमोट माझामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता तुमच्यासोबत हा जो केक दिसतोय तो आपण कापणार आहोत आणि खाणार पण आहोत. कापूया मग. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. चिल्ड्रन्स डे म्हटलं की आपल्याला आठवतं ते लहानपण, कारण तेव्हा आपण सर्वात जास्त मजा केलेली असते. आणि मग तो दिवस असतो तो बालगीतांचा, बडबड गीतांचा, नर्सरी राईम्सचा. हो ना? तुम्हाला पण आठवतात ना? राईट. कृतिका, म्हणणार एखादं मस्त बडबड गीत? छान 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 मनी माऊचं बाळ, कसं गोर गोर पान. छान 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 मनी माऊचं बाळ, कसं गोर गोर पान. इवलेसे जिबली न इवलेसे दात, इवलेसे जिबली न इवलेसे दात. चुटू चुटू खाई कसा दूध आणि भात, चुटू चुटू खाई कसा दूध आणि भात. इवलेसे डोळे इवलेसे कान, इवलेसे डोळे इवलेसे कान. छान 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 मनी माऊचं बाळ, कसं गोर गोर पान. छान 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 कृतिका. इवल्याशा कृतिकानी अतिशय गोड असं बडबड गीत म्हणलेलं आहे. आणि ऋषिकेश, तू काय म्हणणारस? सांग सांग भोलानाथ, सांग सांग भोलानाथ. पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय. सांग सांग भोलानाथ. भोलानाथ, दुपारी आई झोपेल काय, लाडू हळूच घेताना आवाज होईल काय. भोलानाथ 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 भोलानाथ. छान छान भोलानाथ. छान छान ऋषिकेश. आणि आता ते माझ्या डोक्यात बसले ना ते, त्यामुळे सगळं छान छान झालं. बरं, हेही छान छान झालेलं आहे. आता सौरभकडे आपण वळूया. सौरभ, तू म्हणायचंस का रे बडबड गीत? हो. आणि मग खूप बडबड पण करायचंस? ओके, म्हण एखादं छानसं गाणं. ए आई मला पावसात जाऊ दे, ए आई मला पावसात जाऊ दे, ए आई मला पावसात जाऊ दे. एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. आई मला पावसात जाऊ दे. मेघ कसे बघ गडगड करीती, विजान भातून मला खुणविती. त्यांच्या संगे अंगणात मज खूप खूप नाचू दे. आई मला पावसात जाऊ दे. एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. आई. वा सौरभ, इतकं छान म्हटल्यावर आई सुद्धा तुला पावसात पाठवेल. आणि हे सगळ्यांची ही गाणी पाहून तुम्ही पण गेलात की नाही फ्लॅशबॅकमध्ये? आपले टेलिव्हिजनचे कलाकार सुद्धा मागे नाही आहेत, तेही गेलेत फ्लॅशबॅकमध्ये आणि तेही आठवत आहेत त्यांची छान छान बडबड गीतं. टेक अ लुक. दिल तो बच्चा है जी, ये तो अच्छा है जी, वाह वाह. दिल तो बच्चा है जी, बॉस अभी मेरा दिल बच्चा है. दिल तो बच्चा है जी, थोड़ा कच्चा है जी, दिल तो बच्चा है जी. दिल तो बच्चा है जी,
सेठचा बंगला, चंदेडी सोनेडी चमचमता चांगला. लहान मूल व्हावं असं आयुष्याच्या वळणावर प्रत्येकाला कधी ना कधीतरी वाटत असतं. आणि खरं तर असं म्हणतात की सगळ्यांमध्ये एक लहान मूल दडलेलं असतं. म्हणजे आपण आपल्या अगदी सगळ्यात जवळच्या लोकांच्या समोर ज्यावेळी असतो किंवा अशा ठिकाणी की जिथे आपल्याला खूप रिलॅक्स आणि सिक्युअर्ड वाटतं, अशा ठिकाणी आपण नेहमी लहान मूल होऊन जातो. आणि खरा आपल्यातला जो एक सगळे मास्क बाजूला ठेवून आपण बाहेर येतो. तर ह्या 14 नोव्हेंबरच्या बालदिनाच्या निमित्ताने सगळ्यांमध्ये असलेल्या लहान मुलाला आणि खरंच जे लहान आहेत त्या सगळ्यांना मी आशुतोष कुलकर्णी शुभेच्छा देतो. Johnny, Papa, eating sugar, no Papa, telling lies, no Papa, open your mouth, ha ha ha. कैरी कोथिंबीर मिरची आलं या चौघांचं भांडण झालं कशावरून थोड्याशा खोबऱ्याच्या तुकड्यावरून. काकूबाई आल्या पदर खोचून एकेकाला काढलं ठेचून त्याची केली छानदार चटणी आणि मग ती आम्ही खाल्ली कारण त्याला शेवटच नव्हता बडबड गीता. काही रायमिंग नाहीये, त्याला काही मीटर नाहीये, असं काहीतरी वेड्यासारखं माझं बडबड गीत. आपण सगळेच आता खूप मोठे झालोय, शाणे झालो, पण कधीतरी असंच मध्ये लहान मुलं होऊन मस्ती करायला काही हरकत नसते. तर आपल्यातलं लहान मूल हरवू देऊ नका, ते तसंच जिवंत ठेवा आणि कधी कधी उगाच वेड्यासारख्या गोष्टी करून बघत जा, मजा येते. Johnny, yes Papa. It's maybe eating. Eating sugar, no Papa. Telling lie, no Papa. Open your mouth, ha ha ha. सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय काय शाळेभोवती पाणी साचून सुट्टी मिळेल काय. सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय. आता माझे शब्द थोडे तेवढे लहान असताना जेवढं गाणं पाठ होतं तेवढं आता नाही आहे, पण या गाण्याची आठवण आणि या गाण्याबरोबरचं शाळेचं असोसिएशन, पावसाचं असोसिएशन, शाळेला पावसामुळे मिळणारी सुट्टी आणि अर्थातच पंडित जवाहरलाल नेहरू आणि बालदिन, या सगळ्या गोष्टी आज स्टार माझाच्या प्रेक्षकांबरोबर शेअर करायला मिळाल्या. याबद्दल स्टार माझाचे खूप खूप आभार. ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली. वेगे धाव नि डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली. Twinkle, twinkle, little star, how I wonder what you are. Up above the world so high, like a diamond in the sky. OMG, this is too much. Twinkle, twinkle, little star, how I wonder what you are. Up above the world so high, like a diamond in the sky. Chubby cheeks, dimple chin, rosy lips, teeth within, curly hair, very fair, eyes are blue, lovely too, teacher's pet, is that you? दिल तो बच्चा है जी, ये तो अच्छा है जी. वाह वाह. दिल तो बच्चा है जी. बॉस अभी मेरा दिल बच्चा है. दिल तो बच्चा है जी, थोडा कच्चा है जी. दिल तो बच्चा है जी. दिल तो बच्चा है जी. बच्चे कंपनी सोबत आपली धमाल अशीच सुरू राहणार आहे. रिमोट माझामध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. रिमोट माझाच्या या स्पेशल एपिसोडमध्ये आज आपल्या सोबत आहेत बेला शिंदे, सुरेश वाडकर आणि आनंद शिंदे. आता आपण जाणार आहोत बेलाताईंकडे. या मुलांनी गाण्याचा वारसा तर घेतलेला आहेच आपल्या मेंटॉर्सकडून, पण त्याच सोबत ते थोडीशी नक्कलही करतायत. चला आपण जाऊयात बेलाताईंकडे. कृतिका, खूप छान गायलं गाणं तुझं, आणि फक्त मला थोडंसं गाण्यामध्ये एक्सप्रेशन्स थोडे कमी वाटले. बाकीचं ओव्हरऑल खूप छान झालं. टॉप क्लास. आणि सुरेशजी, छान गायलास ऋषिकेश बेटा, पण फक्त थोडंसं गाण्याला अजून जरा असं
पकडायला पाहिजे होतंस. काय केलं पाहिजे माहिती आहे का? आता तुम्ही या स्टेजवर आहेत, हा स्टेज कोणाचा नाही आहे बा. तर नेहमी सूर असं डोक्याच्या पाठीमागे चालू ठेवला पाहिजे. पण छान गायलास, मला आवडलं. त्याच्यासाठी मी तुझे मार्क नाही कट करणार. सुरेशजी खरंच. आणि आता आपल्यासोबत आहेत आनंद शिंदे. सौरभ, कसा गायलास तू? अरे जबरदस्त गायला, जबरदस्त जबरदस्त फटका दिला. तुझ्यासाठी देऊ का? काय देऊ? हे का हे? बरं हेच देतो, घे. अरे क्या बात है, क्या बात है. खरंच या मुलांनी आपल्या मेंटॉर्सची नक्कल सुद्धा खूप मस्त केली आहे. पण सगळे गुणी आहेत, त्यामुळे कोणाच्याही भावना दुखावणार नाही याची मला खात्री आहे. पण ही धमाल आम्ही जी करतोय अशीच धमाल मास्टर शेफमध्ये आपला अक्षय कुमार सुद्धा करतोय, कारण तिथेही बच्चे कंपनी आली आहे. चला तर मग जाऊयात मास्टर शेफमध्ये. आज 14 नवंबर है, यानी कि चिल्ड्रंस डे, और आप सब लोगों की तरह मुझे भी आज अपना बचपना याद आ रहा है. वो कड़कती धूप में यूं कंचे खेलना, पूरे दिन चांदनी चौक की छत पर पतंग उड़ाना और कटती हुई पतंगों के पीछे भागना, पड़ोसी के बगीचे पे जाके आम चुराना, दादी अम्मा से वो राक्षस वाली कहानी सुनना, और अंकल लो बेटा ये ले लो, वो लाने की क्या जरूरत है, खेलो. मेरा बचपन का 30 साल पुराना फ्लैशबैक हमारे 5 बच्चों ने खत्म कर दिया. आज के बच्चों से मिलिए, कमाल है ये लोग, बिल्कुल आंधी तूफान जैसे. जैसे कि मेरा बेटा आरव हर चीज में एकदम क्लियर. पापा मैं यहां जाऊंगा, वहां नहीं जाऊं, ये पहनूंगा, वो नहीं पहनूंगा, ये खाऊंगा, वो नहीं खाऊंगा. खाने से याद आया, यही तो आज हमारे जायकोबाजों का चैलेंज है. इस वानर सेना का पेट भरो या मास्टर शेफ किचन को हमेशा हमेशा के लिए गुड बाय कर दो. बहुत मजा आएगा. बाय गॉड, कुछ ही देर में इस वानर सेना को लेकर आने वाला हूं मैं अमूल प्रेजेंट्स मास्टर शेफ इंडिया के किचन में. तो तैयार हो जाइए. अब मैं इन लोगों से बात करता हूं और प्यार से इनको वहां लेके जाता हूं. कितना मजा कर रहे हो, करो मजा, करो करो और करो, मारो 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 इसको, मारो मारो. ये बच्चों को क्यों लेके आया? बच्चों का थीम है. पहले लगा ये थोड़ा बहुत हमारे साथ हंसी मजाक करेंगे और चले जाएंगे. अक्षय अंकल शुरू करो ना. क्या डांस मस्ती शुरू करो ना. मजा करो. चलो ना. आज चिल्ड्रंस डे, इसका मतलब ये नहीं कि मजे ले लो. अब ज्यादा मजे लेने की जरूरत नहीं है. आए खड़े रहो अपनी जगह पे, पांचों के पांचों. हमें डांस करना है. हमें डांस करना है? हाँ. ठीक है, आप करो जाके. नहीं आपके साथ भी. मेरे साथ करोगे? हाँ. आप बहुत अच्छे हो ना. चलो ना. कर लो, बुला लो बच्चों को. आइए मजे ले लीजिए, आ जाइए. Take it away. मैं राज दिलों पे करती हूँ मन चले है धन्नो ना मेरा. ये सोच के मुश्किल पड़ गई है, जाने क्या होगा हश्र तेरा. तेरे नूरानी चेहरे से ना तेरी नजर हटेगी, ना तेरे दिन गुजरेंगे, ना तेरी रात कटेगी कटेगी कटेगी. अपनी तो जैसे तैसे, थोड़ी ऐसे या वैसे, हो अपनी तो जैसे तैसे, थोड़ी ऐसे या वैसे कट जाएगी. आपका क्या होगा जनाब अली, आपका क्या होगा. आप लोगों ने मेरे दोस्तों को देखा होगा.
ये मेरे दोस्त हैं, एक्चुअली दोस्तों के बच्चे हैं ये मेरे। इनकी शक्ल देखो, इनकी शक्ल पे लिखा है कि ये शैतान हैं। देखो देखो ये देखो, मजा आता है जब मस्ती करते हैं बच्चे। मैं आपको बताऊं, जब माय वाइफ व्हेन शी वाज प्रेग्नेंट, तो जब मैं मंदिर जाता था, मैं मंदिर बहुत जाता हूं, और मंदिर में मैंने एक ही बात मांगी थी कि मेरा जो बेटा हो वो बहुत मस्तीखोर होना चाहिए, क्योंकि अगर बच्चे मस्ती नहीं करें, कुछ ना तोड़ें, तो मजा नहीं आता। जबकि बीवी बिल्कुल अलग है, वो नहीं चाहती, शी ऑलवेज वांट्स की आरव सिट डाउन, करने दो मस्ती उसको जितनी करनी है। चिल्ड्रन्स डेची धमाल आपण पाहत आहोत आणि मला सांगू दे, ऋषिकेशला काय सांगायचंय आता? आता आम्हाला तो केक खायचा आहे उरलेला, तर आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. घेऊया एक ब्रेक. चिल्ड्रन्स डेची ही धमाल आपण करतो आहोत. गौरव महाराष्ट्राचा या शोचे 3 शिलेदार आपल्या सोबत आहेत, कृतिका, सौरभ आणि ऋषिकेश. कृतिका, मला सांग की आता तू हा शो करतेस, तर मग शाळेला बुट्टी? मग मज्जा? हो, मज्जा येते भरपूर. आणि माझ्या फ्रेंड्सचे पण नेहमी मला फोन येतात. आणि आमची जी प्रिन्सिपल आहे, ते म्हणजे आमचं टेलिकास्ट होते तेव्हा गाणं झालं की फोन सुरू राहतात एकदम, आणि एक कॉल सुरू असला की कॉल वेटिंगवर असतं मागणं. खूप कॉल्स येतात कृतिकाला. आणि ऋषिकेश, तुझ्या शाळेत फ्रेंड्स तुला मिस करतात का? खरं तर फ्रेंड्सने मला मिस करायच्या ऐवजी मीच त्यांना मिस करतोय. खरंय. आणि आता चिल्ड्रन्स डे, तर मी स्कूलला खूप मिस करतोय माझ्या, कारण तिथं प्रोग्राम असतो दरवर्षी, आणि सर्व टीचर्सनी मिळून मला गिफ्ट दिलं. आणि आमचे प्रिन्सिपल मिस्टर भोगडे सर, त्यांनी मला 5000 रुपीजचा चेक दिला. अरे बापरे. आणि प्रत्येक आमचा परफॉर्मन्स झाला, टी व्हीवर दाखवलं की मग सगळे टीचर्स फोन करतात, नातेवाईक फोन करतात, सर्वजण फोन करतात. आणि मी एका कॉलवर बोलत असलो आणि तो कॉल संपला की असं इथं समोर दिसतं की 32 मिस कॉल्स, 18 मिस कॉल्स, असे खूप 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 कॉल्स येतात. आणि मग मित्र काय म्हणतात, काय भारी गातोस? हां, खूप छान गातोस म्हणतात. आणि त्यांनी सांगितलेलं की तू आता फायनलमध्ये नक्की जाशील, आणि मी गेलो त्यामुळे त्यांच्या. येस. आणि आता अजून एक मोठी गोष्ट इथे सांगायची आहे, हे तिघंही फायनलमध्ये गेलेले आहेत. टॉप 3 शिलेदार आपल्या सोबत आहेत. सौरभ, तू काय सांगशील? आमच्या शाळेत म्हणजे माझ्या शाळेत भरपूर म्हणजे असं बालदिनानिमित्त भरपूर मजा असते. आणि दरवेळेस भाषण होतात, नाटक होतात, गाणी होतात भरपूर. आणि माझ्या टीचरनी मला आताच एक ड्रेस घेतला. आणि आमच्या जे शाळेचे म्हणजे संस्थापक आहेत, त्यांनी मला 10,000चा चेक दिला आहे. अरे बापरे, म्हणजे कौतुकाचा वर्षाव अक्षरशः होत आहे. आणि मग मला सांगा की 12 स्पर्धक होते गौरव महाराष्ट्राचा मध्ये सुरुवातीला, आणि तुम्ही आता तिघं फायनलपर्यंत आला आहात. तर इथपर्यंत येताना तुम्ही म्हणजे कसं काय केलं? मला खरंच सांगा ना आयडिया. प्रत्येक असं जेव्हा पहिला जो म्हणजे एपिसोड व्हायचा तो परफॉर्मन्सचा असायचा, म्हणजे त्यावेळेस ट्रॉफी असायची. आणि दुसरा असायचा तो एलिमिनेशन असायचा. परफॉर्मन्सच्या एपिसोडला सगळे असे म्हणजे एकदम आनंदित राहायचे, आणि एलिमिनेशनचे ह्याला थोडे असे घाबरत असायचे, कारण टेन्शन. प्रत्येक एलिमिनेशनला अशी भीती वाटायची थोडी थोडी. आणि मग तुमचे जे गुरु आहेत, सुरेश वाडकर आहेत, बेला शेंडे, साधना सरगम, आनंद शिंदे, हे सगळे तुमचे जे मेंटर्स आहेत, तर त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन वेळोवेळी घेतलं असेल, तर अशा काही छान टिप्स तुम्हाला त्यांच्याकडनं मिळाल्या असतील, ते काय म्हणायचे? त्यांच्याकडून भरपूर मार्गदर्शन लाभलं. आणि त्यांनी ज्या टिप्स लिहिल्या त्या मी एका वहीमध्ये लिहून काढल्या. आणि सांगशील अजून एखादं काहीतरी आम्हाला? फॉर एक्झाम्पल, हां, त्यांनी सांगितलेलं एका दिवशी तुझ्या देख के मेरी मधुबाला गाणं होतं, तर सुरेशजी म्हणाले तू पाहिलीस मधुबाला पण सुरांचा गफला केला म्हणाले. तर मग कारण त्या दिवशी मी त्यांनी सांगितल्यासारखं डोक्याच्या मागे सूर कायम नाही ठेवला, त्यामुळे मग तो चुकला सूर माझा, ते गाणं सुरात नाही आलं. तर मग त्यामुळे मग ते नोटीस केलं मी आणि लिहून काढलं. आणि नक्कीच, म्हणजे गाणं एन्जॉय तर करायचं, पण सुरांकडे ध्यान मात्र असायलाच हवं, आणि ते सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. सौरभ, तू काही अशी एखादी आठवण सांगशील?
मला एक दिवस असं हिरवा निसर्ग मी गाणं गायलं होतं. तर त्या गाण्यामध्ये माझ्याकडं म्हणजे माझ्या त्या गाण्यात मला म्हणजे माझा पॉवर कमी पडला त्या गाण्याला. आणि ते सुरेशजींनी टिप्स सांगितली की म्हणजे हाफ स्केल उंच घ्यायला पाहिजे होते किंवा अजून पॉवरने गाणं गायला पाहिजे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. ते मी टिप्स अशा म्हणजे पुढचं गाणे ते टिप्स म्हणजे अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. अंमलात आणण्याच्या. आणि कृतिका, तुझी अशी एखादी छानशी आठवण? मला नेहमी आनंद शिंदेचं असंच म्हणतात की छान गायलं. आणि कधी कधी पण ते सांगतात की म्हणजे थोडे सूर आज लागले नाही. आणि कधी कधी असं सुरेशजी म्हणतात की आवाज बसलेला होता का, काय खाल्लं, आईस्क्रीम खाल्ली, कुल्फ्या खाल्ल्या, काय खाल्लं. तर मी सांगायची की नाही मी काहीच नाही खाल्लं. तर ते म्हणे की म्हणजे जास्त वेळ. आणि बेलाताई पण नेहमी सांगायची की दिवसातून 1-2 वेळाच रियाज करायचा आणि जास्त रियाज केला की त्याने आवाज बसतो आणि मग पुढच्या एपिसोडमध्ये आवाज निघत. मग तू केलंस तसं? हो. कधी कधी रियाज करतेस तू? आम्ही सकाळी 3 जण बसून करतो आणि संध्याकाळी एकदा करतो आणि सकाळी करतो. सकाळ संध्याकाळ रियाज चालू आहे या शिलेदारांचा. आणि मला सांगा की आता फायनलमध्ये तुम्ही आहात, तिघं खूप छान फ्रेंड्स आहात एकमेकांचे, राईट? आणि आता कॉम्पिटिशन पण असणार आहे. मग काय आहे ते मनात सगळं मला सांगा बरं. कॉम्पिटिशनचं काही नाही, पण आम्ही तिघंही फ्रेंड्स आहेत. कोणीही जिंकलं तरी ते आम्हाला आनंदच होईल. तिघं मिळून सेलिब्रेट करणार. समजा आमच्या तिघांमध्ये मी पहिला आलो किंवा दुसरा आलो किंवा तिसरा आलो, कितवाही आलो तरी फायनलला पोचलं म्हणजे जिंकल्यासारखंच आहे. आम्ही आता तिघं पण असे भाऊ बहीण असल्यासारखंच आहे. त्यामुळे आता काय कोणाला पण बक्षीस मिळेल त्यात काय एवढं. आता फायनलिस्टच आहे, शेवटी केक कापायचा. पल्लवी ताई, तुमचा जो उत्साह वाढवते तर तुम्हाला खूप मजा येत असेल ना, एक असं मोटिवेशन मिळत असेल, असं आता मस्त मी जग जिंकणार असा विश्वास येत असेल. एकदा म्हणजे पहिलं जे आमचा एपिसोड होता ना, तर आम्हाला म्हणजे 12 जणांना कोणालाच माहीत नव्हतं की असं पल्लविता येणार आहेत अँकरिंगला. आणि हर्षल दादा म्हणून आहेत, तर हर्षल दादा बोलले की पल्लविता येणार. आम्हाला खोटंच वाटलं, तर आम्ही हर्षल दादांसोबत चॉकलेटची भेट लावली. आणि त्या दिवशी जेव्हा पल्लविता डायरेक्ट समोर आल्या ना असं खूप आनंदच झाला त्या दिवशी. तुम्हा सगळ्यांना आपल्या सगळ्या प्रेक्षकांकडून ऑल द बेस्ट. तुम्ही असेच, आणि गौरव महाराष्ट्राचा हा प्रवास तर आहेच, आणि या पुढेही तुमचं करिअर असंच उत्तम हो, ही माझ्याकडून, रिमोट माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आणि आता आपण जाता जाता गाण्यांबद्दल बोलतोय, तर गाणी झालीच पाहिजेत नाही का? कुठलं फेवरेट गाणं तुम्हाला म्हणायचं आहे? लिंगोबाचा डोंगर. लिंगोबाचा डोंगर आबाळी गेला, लिंगोबाचा डोंगर आबाळी गेला, ठाकर गडी तिथं कधी नाही गेला, ठाकर गडी तिथं कधी नाही गेला. लिंगोबाचा डोंगर आबाळी गेला, लिंगोबाचा डोंगर आबाळी गेला, हाती घेई दोर ठाकरांचा पोर, हाती घेई दोर ठाकरांचा पोर, सूर्यदेव भरा डोक्यावरी आला, हा नाग्यांचा दोर पुरा खालीवर गेला, डोंगर चढायचा सराव झाला, हे ठाकर गडी तिथं कधी नाही गेला, ठाकर गडी तिथं कधी नाही गेला. लिंगोबाचा डोंगर आबाळी गेला, लिंगोबाचा डोंगर आबाळी गेला. क्या बात है सौरभ, एकदम जिंकलंस तू. आणि ऋषिकेश? नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, घालू जागर जागर डोंगर माथ्याला, घालू जागर जागर डोंगर माथ्याला, गेला लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलं दुरून रांगून डोंगर येंगून उघड देवी दार, घे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलं दुरून रांगून डोंगर येंगून उघड देवी दार. हा कृतिका? हो
क्वचित पुनवेची रात आज आली या भरात धड धड काढ जात माझ्या माईना कधी कव्वा कुठं कसा जीव झाला येड पिस त्याचा नाही भरवस तुला राहीना राखली की मर्जी तुमच्या वडीनं मी आले फिरतीच्या या रंगीराया चिंबोले मी झाले राया सोडात तरी काळ येड नाही बर पुन्हा भेटू कवा तरी साजना मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 मला जाऊ द्या ना घरी वाजले की 12 मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 एकाच्या पायी चढता माग माग फिरता असं काय करता दाजी हिला भेटा की येत्या बाजारी हे 6ची बी गाडी गेली 9ची बी गेली आता 12ची गाडी निघाली हिला जाऊ द्या ना घरी वाजले की 12 मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 जी वा 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 12ही वाजलेले आहेत इतकं धमाल सेलिब्रेशन झालेलं आहे चिल्ड्रन्स डेचा रिमोट माझाचा हा खास एपिसोड आज आपण इथेच थांबूया उद्या पुन्हा भेटूया एका नव्या अंदाजात पाहत रहा स्टार माझा